सध्या काय फालतूगिरी चालली रे? कसली रे? हेच रे, भाषेवरून गुंडगिरी. गुंडगिरी? वाटलं नव्हतं तुला पण हेच वाटत असेल. तसं नाही रे, पण मी पण विचारात पडलो. सध्या बघ ना, सोशल मीडियावर सगळे हेच बोलतायत. ही गुंडगिरी कशाला? हे परप्रांतीयांना उगाच मारतायत कशाला? हेच ना. मुळात आपल्या मराठी लोकांनी उगाच कोणावरही हात उचलला तर त्याला पहिला विरोध माझा असेल. पण आज सोशल मीडियावरती आपण ज्याला उगाचची गुंडगिरी बोलतोय त्यातल्या किती केसेसमध्ये उगाच हात उचलला जातोय रे परप्रांतीयांवर. बघ एकदा स्वतः. फक्त मराठी येत नाही म्हणून मारलं जातंय का हमको नाही आता मराठी जो करणे का वो करो असं मुजोरीने बोलला म्हणून मारलं जातंय. आज आपल्या लोकांना आपण परप्रांतीयांवर हात उचलतोय तर फार दुःख होतंय. पण जेव्हा आपल्याच मुंबईत अनेक मराठी लोकांनी मिळून मराठी मुलांना मुजोरी करून मारलं होतं, त्यातल्या एका केसमध्ये तर 2-3 मराठी पण होते त्या परप्रांतीयांसोबत, ज्यांनी त्या मराठी मुलाला भर रस्त्यात मरेपर्यंत मारलं. अजूनही व्हिडिओज आहेत त्याचे न्यूजला. तेव्हा का नाही वाटलं आपल्या मराठी लोकांना दुःख? तेव्हा कुठे गेले होते गुंडगिरी विरोधात उभे राहणारे सोशल मीडियावरचे थोर संवेदनशील मराठी लोक? बरोबर बोलतोस रे. शेवटी आपलेच लोक आपले पाय खेचण्यात पुढे आहेत, हे मात्र नक्की. उगाच कोणालाही मारू नये, उगाच कोणालाही दुःख पोचवू नये, एवढ्या भावना मराठी माणसालाही आहेतच रे. त्या विरोधात बोलावंच. पण जेव्हा आपल्याच पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा आपण पोटात वाघ नका खुपसणारच ना. याचे इतिहासात दाखले आहेत.